आणि याच प्रकरणातल्या एका रिपोर्टकडे अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यानं पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय। दमानिया यांनी अजित पवारांबाबत अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे राजकारण तापलंय। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। अजित पवारांची नार्को टेस्ट करा। दमानिया यांनी अजितदादांना घेरलं। पोर्शे प्रकरणावरून दमानियांचे दादांना सवाल। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आता वेगळंच वळण घेतलंय। या प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांचं नाव घेतल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। अंजली दमानियांनी थेट अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली। ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं मला। जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता, तर हा आरोप पुणे पोलिसांनी फेटाळून लावलाय। मात्र अंजली दमानिया एका आरोपावर थांबल्या नाहीत, तर त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले। आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्ही सीपी ऑफिसमध्ये ठिय्या मांडून का बसला नाही? जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुम्ही पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शेजारी का बसला नाही? कुठलीही प्रतिक्रिया द्यायला 4 दिवस का लागले? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर का बोलला? घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का? क्षुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये गांगरल्यासारखे का होते? जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाही? पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दमानिया यांनी केलेले आरोप मात्र अजित पवारांनी फेटाळून लावले। माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठे तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। दमानिया यांच्या आरोपानंतर अजित पवारांभोवती संशयाचं धुकं निर्माण झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे या प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।